आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊया, जिथे राष्ट्रवादीचं सध्या आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक आंदोलन केलं जात आहे। जी टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे सुनेत्रा पवार यांच्यावर, त्याच घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन होते। सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आला आणि याचमुळे राजकारण प्रचंड तापलेलं आहे। या घटनेच्या निषेधार्थ काही प्रमुख मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करते। मुकाम आंदोलन सध्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे। सना मलिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। कालच हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असंही सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं। आता काँग्रेसनं आपली ही भूमिका माघारी घ्यावी, हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, जाहीर माफी मागावी अशा प्रमुख मागण्या राष्ट्रवादीनं केलेल्या आहेत। हे संपूर्ण प्रकरण सुरू झालेलं आहे जेव्हा काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली, त्यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलेला आहे। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू झालंय, कोण सहभागी झालंय, काय मागणी होतीये? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा जो पुतळा आहे, इथे या पुतळ्याचे इथे मूक आंदोलन करण्यात येत आहे। आता संविधानाच्या पुस्तके घेऊन हे आंदोलन केले जात आहे। आमदार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत मलिक त्या देखील आहेत, तसंच नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, कांबळे, तसेच तटकरे यासह अनेक वेगवेगळे पदाधिकारी आणि नेते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाते। अर्थात इथे येण्यापूर्वी पोलिसांकडनं या सर्वांना मजाव करण्यात आला होता की आत येऊ नये म्हणून, पण सगळे जण आत आलेले आहेत आणि महात्मा गांधी पुतळ्याच्या इथे मूक आंदोलन जे आहे ते केले जात आहे। सुनेत्रा पवार यांच्याविषयी ज्या पद्धतीने काँग्रेसने विधान केलं होतं त्याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातोय। विशेष म्हणजे संविधानाच्या पुस्तिका ज्या हातात घेतलेल्या आहेत त्या राहुल गांधींना उपरोधक टीका करण्याच्या दृष्टिकोनातूनच घेतलेल्या आहेत असं दिसून येतं। पुढच्या काही वेळात पोलीस या सगळ्यांना ताब्यात सुद्धा घेण्याची शक्यता आहे, कारण की पूर्वकल्पना न देता किंवा पूर्वपरवानगी न घेता हे आंदोलन केलं जात आहे। पण महाराष्ट्रामध्येच आज वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या निषेधार्थ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होताना दिसून येते। वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जाते, त्याचाच भाग म्हणून मुंबईत देखील अजित पवारांच्या पार्टीच्या वतीने अशा स्वरूपाचं आंदोलन करताना दिसून येत आहे। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं मूक आंदोलन सध्या सुरू आहे आणि काँग्रेसच्या विरोधात आज हे राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। खरं तर या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती। हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी मज्जाव सुद्धा केलेला होता, तरी सुद्धा आज मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। खरं तर राज्यभरातच विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हे आक्रमक झाली आहे आणि विविध पातळ्यांवरती ही आंदोलनं केली जात आहेत। त्याचंच एक स्वरूप आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। सना मलिक असतील आणि सध्याच्या नवनियुक्त नागवडे असतील यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीमध्ये सध्या हे आंदोलन होत आहे। काँग्रेसनं जाहीर माफी मागावी, खास करून हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका बदलावी अशी ही मागणी आहे। हा सगळा वाद सुरू झालाय जेव्हा काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला आणि त्यानंतरच आता काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमकरित्या रस्त्यावर उतरली आहे। मुंबईतल्या या आंदोलनासाठी कोणतीही खरं तर पूर्वपरवानगी ही देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे काही वेळातच या पदाधिकाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेतलं जाऊ शकतं। या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला दृश्यांच्या मार्फत पाहायला मिळतोय। संविधानाची प्रत हाती घेऊन हे आंदोलन छेडलं जातंय। आपल्याला माहिती आहे, काँग्रेस जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाची आंदोलनं करतं, खास करून राहुल गांधी हे कायमच सरकारविरोधात उतरतात, तेव्हा अशी संविधानाची प्रत ही हाती घेऊन उतरतात आणि एका प्रकारे राष्ट्रवादीच्या वतीने सुद्धा हाच संदेश देण्याचा प्रयत्न आहे। उपरोधिकपणे त्यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करण्यात आला आहे।